हॅलो गाईज, आज आहे काय नाही हॅलो गाईज, वेलकम टू द अनादर व्हिडिओ ऑफ माय चॅनल. आय एम द वर्षा आणि आज आपण नवीन काहीतरी एक्सप्लोअर करतोय. आम्ही काहीतरी डिनरसाठी बाहेर चाललोय कारण खूप दररोज जेवण बनवून कंटाळा आला होता. माझं पण डोकं दुखत होतं आणि धनराज पण थोडासा मीटिंगमध्ये बिझी होता. तर म्हटलं की चला आज नवीन काहीतरी ट्राय करूयात. आता आम्ही चाललोय बाहेर काहीतरी खाण्याच्या शोधात. तर आम्ही 2-3 हॉटेल्स पाहिलेत आसपासचे. आम्ही त्याच्यापैकी एक सिलेक्ट करणार आहे आणि मी तुम्हाला पुढं अपडेट करते की आम्ही नक्की काय खातोय. भेटूयात आपण हॉटेलमध्ये किंवा जर्नीमध्ये हॉटेल डिसाईड करायच्या. तोपर्यंत बाय. आम्ही ना 2-3 हॉटेल एक्सप्लोअर केले जे आम्ही घरून चूज करून गेलेलो. पण तिथं गेल्यावरती असं वाटतं नाही हे नको, इथं जर क्वालिटी नसेल तर किंवा काय नसेल तर. आणि फायनली वेड्यासारखं आम्ही नेहमीप्रमाणे मॅकडीला जाऊन बसलो. शियार आम्ही ऑर्डर केलं आहे एक मॅक्स स्पायसी प्रीमियम व्हेज बर्गर, त्याची मीडियम मील आणि एक छोटंसं जे 69वाले होतं ते धनराजसाठी. कारण धनराज जास्त त्याला असं आवडत नाही बर्गर वगैरे, तो जरा फिटनेस फ्रीक आहे ना, त्याला थोडंसं असं हे लागतं, हेल्दीच लागतं. त्यामुळे त्याला छोटासा बर्गर आणि छोटासा कोक, ते पण पिलं तर पिलं नाही तर मला नाही. मी जेव्हा हे खाते ना फ्राईज, मला असं स्वर्गात आल्यासारखं वाटतं. इतकं जास्त फेवरेट आहे माझं, इतकं जास्त फेवरेट आहे की बोलायला. तर गाईज माझी पिझ्झा बर्गरची आठवण अशी आहे ना की जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा मला खूप इच्छा व्हायची की पिझ्झा कसा असेल, बर्गर कसा असेल मला खायचा आहे. पण नेहमी माझ्या मनात प्रश्न असायचा की माझे मम्मी पप्पा मला पैसे देतात आणि त्यांच्या पैशांनी मी कसा खर्च करू ना. त्याच्यामुळं मी खूप अवॉइड करायचे. मी माझ्या वयाच्या 22व्या वर्षी पहिला पिझ्झा आणि पहिला बर्गर खाल्ला आहे. तर जेव्हापासून मी कमवते ना तेव्हापासून मी नाही जास्त विचार करत. मला इच्छा झाली तर मी खाते आणि मी खूप नवीन प्रकार ट्राय करते. मला माहिती आहे ते शरीरासाठी इतकं हेल्दी नाही आहे, पण मी इतके वर्ष स्वतःचं मन कंट्रोल केलं ना, तर मी आता विचार करते की ठीक आहे, जर आता मी खाते, स्वतः कमवते, मला पैसे भरताना कुणाचा विचार करायची गरज नाही आहे, कुणाला विचारायची किंवा कुणाला पैसे मागायची गरज नाही आहे, तर मी खाते. तुम्ही पण खात जावा. आता आमचं मॅगडीमधलं खाऊन झालेलं आहे आणि आमच्या महाराजांना, धनराज महाराजांना नॅचरल्सचा आईस्क्रीम खायची इच्छा झाली. तर आम्ही आता आलो आहे नॅचरल्सला, नॅचरल्सचा आईस्क्रीम खायला. हे बघा माझ्या घराशेजारचं नॅचरल्स, जिथं आम्ही 3 महिन्यात 6 वेळा आलो आहे. तर गाईज फायनली आलो आहे नॅचरल्स आईस्क्रीम खायला. धनराजने घेतलं आहे केसर पिस्ता आणि मी घेतलं आहे सीताफळ. आत्ता त्यांचं परत स्टार्ट झालं. त्यांनी एक ना प्रसादवालं पण एक आत्ता लॉन्च केलं आहे. कधी लॉन्च केलं माहीत नाही, पण आम्ही ते टेस्ट करून बघितलं, मला खूप आवडलं. पण म्हटलं सीताफळ ना, तर मग मी सीताफळ ट्राय करते.